हजारो कोटींची गुंतवणूक असणारा उद्योग संजय काकांच्या आग्रही मागणीनुसार सांगली जिल्ह्याला देणार आहे। तसेच हळद संशोधन केंद्र सांगलीसाठी मंजूर केलं असून जिल्ह्याच्या विकासाला त्यामुळे चालना मिळेल असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची गॅरंटी आणि सांगलीच्या विकासासाठी दिल्लीतून निधी खेचून आणण्याची गॅरंटी देणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित विटा येथील महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते। या सभेला हजारोंची महागर्दी जमली होती। अमित शहा म्हणाले, सांगली जिल्ह्यात हजारो कोटींची गुंतवणूक असणारे उद्योग संजय काकांच्या आग्रही मागणीनुसार आम्ही आणणार आहोत। त्यामुळे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होईल, जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल। तसेच सांगलीच्या अस्मितेची हळदीची बाजारपेठ आहे, त्यामुळे हळद संशोधन केंद्र मंजूर केलं असून देशाबरोबर जगभरात सांगलीचं नाव लौकिक वाढवणार आहे, रोजगार वृद्धी होणार आहे। देशाच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी 400 पार हा नारा खरा ठरविण्यासाठी संजय काका पाटील यांना विजयी करा। आज या सभेत संजय काका पाटील यांच्या विजयाचे संकल्प मूठ बांधण्यासाठी मी इथे आलोय। संजय काका पाटील यांना विजयी करून सांगलीची जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ टाका आणि देशाच्या व जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य द्या। सांगलीसाठी काकांचा लढा हा सांगलीतील विकास कामे करण्यासाठी आणि निधी मंजूर करून घेण्यासाठी संजय काका पाटील यांनी माझ्याबरोबर आणि मोदी यांच्याबरोबर सुद्धा लढा दिला। सांगलीचे प्रश्न पोट तिडकीने संसदेत मांडले आहेत। माझ्यापेक्षा जास्त निधी संजय काकांनी आणला। मिरज जंक्शन सांगली रेल्वे स्टेशन आता अत्याधुनिक होणार आहे। सर्व सिंचन योजना पूर्ण करणार आहोत। सरकारच्या सर्व योजना राबवल्या आहेत असं अमित शहा म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होते। एका बाजूला विकासाची गॅरंटी देणारे नरेंद्र मोदी आहेत आणि दुसऱ्या बाजूला चायनीज गॅरंटी देणारे राहुल बाबा आहेत। तुम्ही ठरवा कोणाच्या बाजूला जायचं। जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आपण मोदींबरोबर राहिलो पाहिजे। काश्मीर व देशाला सुरक्षित बनवणारे आणि कोट्यावधींच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे नरेंद्र मोदी आहेत। त्यांच्याबरोबर आपण मत दिले पाहिजे। राम मंदिराचा प्रश्न सोडवण्याचे धाड सत्तापर्यंत कोणाच्याच झाले नव्हतं। गेल्या कित्येक वर्षात न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित पडलं होतं, परंतु मोदींच्या काळात हे प्रकरण मार्गी लागलं। आपण लढा जिंकलो, मंदिर उभारले आणि प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सुद्धा केली। रामनवमीला जेव्हा श्रीरामांच्या कपाळावर सूर्याची किरणं पडली तेव्हा सर्वांनाच धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं। परंतु काँग्रेसने आणि शरद पवार यांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता। आपल्या संस्कृतीवर बहिष्कार टाकणाऱ्या या माणसांना आपण कधी जवळ केलं नाही पाहिजे। 10 वर्षापूर्वी आतंकवादी येऊन बॉम्बस्फोट करत होते, परंतु नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर एकही बॉम्बस्फोट झाला नाही। आतंकवादी शांत झालेत। घर में घुस के मारेंगे या मोदींच्या तत्वामुळे आता कोणीही भारताच्या नादाला लागत नाही। मोदीजींनी मातृशक्ती म्हणजे स्त्री शक्तीला प्राधान्य दिलंय। विधानसभा आणि लोकसभेतही 33% आरक्षण दिलंय। ट्रिपल तलाक हटवल्यामुळे मुस्लिम महिलांनाही संरक्षण मिळाले, त्यामुळे स्त्री शक्तीचा सन्मान झाला। नकली शिवसेनावाले आता चुकीच्या संगतीत गेले। कोरोना काळात लसीकरण करून लसीकरण आपल्या सर्वांचा जीव वाचवण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं। अशा नरेंद्र मोदी यांना आपण बळ दिलं पाहिजे। त्यासाठी संजय काका पाटील यांना मतदान केलं पाहिजे आणि प्रचंड मतांनी निवडून आणलं पाहिजे असं आवाहन अमित शहा यांनी केलं। 5 वर्ष पूर्ण वेळ लोकांसाठी खासदार संजय काका पाटील यावेळी बोलताना म्हणाले, या पुढची 5 वर्ष पूर्ण वेळ मी जनतेसाठी काम करणार आहे। 24 तास लोकांसाठी उपलब्ध राहणार आहे। या जिल्ह्याला विकास हेच माझं उद्दिष्ट आहे। राहिलेल्या पाणी योजना पूर्ण करणं आणि या जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा हटवणं या पलीकडे मला आता काहीही दिसत नाही। म्हणूनच यावेळी मला मतदान करा आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सहकार्य करा असं संजय काका पाटील म्हणाले। केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, अध्यक्ष संग्राम देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासोबत जिल्ह्यातील महायुतीचे घटक पक्ष आणि भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आप जो भी वोट दो, उनके नाम के सामने कमल का निशान है। कमल के निशान पर आप बटन दबाओगे तो संजय काका तो जीत ही जाएंगे, परंतु साथ में मोदी जी भी तीसरी बार प्रधानमंत्री बन जाएंगे। भाइयों बहनों, संजय काका को दिया हुआ एक वोट मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाएगा।
आपका दिया हुआ संजय काका को एक एक वोट भारत को दुनिया में तीसरे नंबर का अर्थतंत्र बनाएगा। संजय काका को दिया हुआ एक एक वोट कश्मीर और देश को सुरक्षित बनाने का काम करेगा। भाइयों बहनों, सुरक्षित। संजय काका को दिया हुआ एक एक वोट करोड़ों गरीबों के जीवन में नया उजियारा लाने का काम करेगा। और मोदी जी जो है, जो बोलते हैं